हो, पण तुझी अशीच एक मालिका होती घाडग्याने सून. हं, ती हं. आय थिंक मी असं ऐकलंय, की तू वर्षभरातच ती मालिका सोडली होतीस. काय होतं त्यामागचं कारण नेमकं? अ, कारण म्हणजे निगेटिव्हिटी मला आवडत नाही. प्रोडक्शन हाऊस उत्तम. अ, माझं जे कॅरेक्टर होतं, मला ज्या कमिटमेंट देण्यात आल्या होत्या, की सुरुवातीला एक 20 दिवस काम असेल, 25 दिवस काम असेल. त्याच्यानंतर मला तिथे असा एक्सपिरियन्स आला, की जी कमिटमेंट होती तसं तर काहीच घडत नाहीये. मी लिटरली महिन्याचे 3 दिवस, 4 दिवस काम करतीये. माझे सीन यायचे, माझे काही डायलॉग्स असतील, तेही नंतर कट कट व्हायचे? कट व्हायचंय, की कशाला? तिला कशाला? ती कशाला एवढं बोलणार आहे माझ्यासमोर? नाही, नाही, ती नाही असं बोलू शकत. मग मला ना तिथे असं फील व्हायला लागलं होतं, की मी लिटरली एखादा फ्लॉवर पॉट आहे, डेकोरेशनसाठी कोपऱ्यात ठेवलेला. म्हणजे मी असते, सीनमध्ये असते, पण मी फक्त एका जागी उभी असते. फक्त रिएक्शन देते. हां, हूं, हो, आले, गेले एवढंच बोलते आणि निघते. घडत काहीच नव्हतं. मग मला तिथे काम करताना असं झालं होतं, की मी हे करण्यासाठी तरी नाही आली आहे इकडे मुंबईत एवढं सगळं सोडून. मला खरंच काम करायचंय, शिकायचंय, काहीतरी चांगलं करायचंय आणि हे जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय. हो. आणि प्रोड्युसर होते त्यांच्यासोबत सुद्धा मी फोनवर बोलले, की "सर असं-असं होतंय. मला खरंच काम करायचंय. उद्या जर मला दुसरीकडे कुठे काही दाखवायचं असेल, की सीन दाखवायचा एखादा, माझं काम बघा, तर मी काय दाखवू?" आणि खरंच त्यांनी सुद्धा ते इतकं छान घेतलं समजून त्यांनी मला. ते म्हणाले, की "हो, बरोबर आहे तुझं. आम्हालाही कळतंय. जर तू काही डिसिजन घेत असशील, तर आमची काहीच हरकत नाहीये, कारण तू तुझ्या जागी बरोबर आहेस. आणि तू दिसतेस छान, तू कामही चांगलं करतीयेस आणि आमची पण इच्छा आहे, की बास झालं आता तू लीड कर. त्याच्यामुळे तू कर, तू प्रयत्न कर. आपल्याकडेही काही असेल तर डेफिनेटली आम्ही तुला फोन करू आणि आमचा तुला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे तू असा काही विचार करत असशील तर आमची काहीच हरकत नाहीये, कारण ते आम्हालाही कळतंय. पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. त्याच्यामुळे चालेल. तर तो म्युच्युअली डिसिजन होता आणि बाकी होत्या बऱ्याचशा गोष्टी. तू मगाशीच म्हणाली, की एक स्टॅम्प लागतो जेव्हा आपण साइड हो. रोल्स करतो. हं, हं, हं. मला सांग साइड रोल्स ते लीड रोल ही जर्नी तुझी कशी होती आणि किती वेळ घेतलास खरं तर यासाठी? मी 2016 ला आले होते मुंबईत. पहिला शो माझा. हो. पहिला शो हिरोची बहीण. दुसरा शो सरस्वती, अगेन हिरोची बहीण, बहीण. तिसरा शो हा घाडगे अँड सून, हिरोची बहीण. बहीण. मग ते बहीण, बहीण, बहीण हा जो काही स्टॅम्प लागला होता, त्याच्यानंतर मग लॉकडाऊनची मधली 2 वर्ष. त्याच्यात असंख्य फोन यायचे मला ऑडिशनसाठी. बरेचसे फोन आले, कारण मी घाडगे अँड सून तेव्हा सोडली हो. होती. पण कॅरेक्टरसाठीच. कॅरेक्टर काय? बहीण. आणि मग मला असं झालं होतं, की मान्य आहे मला, पण मी 3 शो केले म्हणजे मला तो टॅग लागलाय का, की मी बहिणीचंच काम करतीये. मला करायचंय. दुसरं काही कॅरेक्टर असेल तरी चालेल, पण बहीण नको आता. आणि मी खूप त्या 2 वर्षात बऱ्याच ठिकाणी जायचे ऑडिशनला. लीडसाठी जायचे, पण ते ऑडिशनच नाही घ्यायचे अगं. लीडसाठी जायचे आणि कॅरेक्टरची स्क्रिप्ट हातात लिहायची, की नाही हे कॅरेक्टर आहे, ह्याची ऑडिशन दे. मग मला असं व्हायचं, की आता गेलीये तर मी ऑडिशन द्यायचे, घरी यायचे. एखाद दुसरा फोन आला, की तुझं तिथे होतंय, तर मी सरळ नाही सांगायचे, की नाही. कारण मी ठरवलं होतं, तर खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. मी घरी जायला सुद्धा तयार आहे. बास झालं हे, मला नाही करायचंय. कॅरेक्टर, कॅरेक्टर खूप झालं. त्या 2 वर्षामध्ये फक्त लॉकडाऊनच्या झालं असं, की लीड म्हणून काही येतच नव्हतं. पण लकीली माझ्याकडे काही प्रोजेक्ट असे आले, काही मी 1-2 मूव्हीज केल्या, ज्याच्यामुळे मी सर्व्हाईव्ह करू शकले मुंबईमध्ये. आणि मी जसं मगाशी म्हणाले तसं मग म्हटलं आता हिंदीमध्ये ट्राय ट्राय करून करू. बघूयात. हिंदीमध्ये चालेल मला कॅरेक्टर. कारण ते तेव्हा एक ती इमेज वेगळी असते ना, आपण मराठीतून हिंदीत जाणार. तर चालेल तिकडे आपण सुरू करूयात आणि मग पुढे बघूयात कसं वर्कआउट होतंय. पण पहिलाच प्रोजेक्ट लीड मिळाल्यानंतर मराठीमध्ये मग मला लीडसाठी लीडसाठी विचारलं गेलं. विचारलं गेलं आणि मग त्याचंच फक्त वाईट वाटतं, की मग हे आधी का नाही? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.